नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTET जी बघा आपण PYQ ॲनालिसिसचे जे व्हिडिओ सिरीज चालू केलेले आहेत त्यासाठी तुमचा खूप जास्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी सर्वांचं मनापासून आभार. तर बघा आज आपण काय करणार आहोत तर CTET पेपर 1 CTET पेपर 1 याच्यामध्ये ए सेट आहे आणि या पेपर 1 मधील भाषेचे 91 पासून किती 150 पर्यंतचे नेहमीप्रमाणे हे आपले लेक्चर तिसरा आहे. पहा यासारखे सेम व्हिडिओ मी 2 अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. डिसेंबर 2024ला पेपर 1 आणि पेपर 2 याचे जे लँग्वेजचे आहेत बघा, भाषा 1 म्हणून जर तुम्ही मराठीची निवड केली असेल किंवा भाषा 2 म्हणून जर तुम्ही मराठीची निवड केली असेल तर ते उपयुक्त व्हिडिओ आहेत तुमच्यासाठी. पेपरचं स्वरूप कसं असतं, अगदी मराठीचे क्वेश्चन कोणत्या स्वरूपाचे विचारले जातात, उतारे कशा प्रकारचे असतात बघा, त्याचा स्तर कसा आहे, किंवा भाषा 1ला काय विचारलं जातं, भाषा 2ला काय विचारलं जातं, दोन्हीतील फरक, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथून क्लिअर होतील. आणि बघा जसे आपण 2024 डिसेंबर तर त्याच्यामध्ये आपण टोटल किती 120 प्रश्न कव्हर केलेत बघा. भाषेचे जवळजवळ भाषा 1चे 2 सेट आणि भाषा 2चे 2 सेट अशा प्रकारे आपण 120 प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्यातून तुमची खूप जास्त तयारी होईल बघा. आणि हे जे आहे CTET 2024 पण 7 जुलै आपण डिसेंबर 2024चे सेट कव्हर केलेले आहेत. 7 जुलै 2024 या दिवशी झालेला हा पेपर आहे. आणि भाषा 1 आणि भाषा 2 हे दोन्ही पेपर आता दोन्ही आपण डिस्कस करणार आहोत बघा पेपर 1 मधील. आणि कोड आहे ए. तर लगेच सुरुवात करूया बघा. ज्यांनी भाषा 1 म्हणून निवडलेले आहे त्यांच्यासाठी 91 ते 120 या हे इथं सूचना व्यवस्थित दिलेली असते बघा. 91 ते 120 प्रश्न ज्यांनी भाषा 1 म्हणून मराठीची निवड केलेली आहे त्यांनी सोडवायचे आहेत. आणि 121 पासून 150 पर्यंतचे प्रश्न भाषा 2 म्हणून मराठीची ज्यांनी निवड केलेली आहे त्यांनी सोडवायचे आहेत. आता याच्यामध्ये जर गफलत होत असेल तर काही काळजी करण्याचं कारण नाही बघा. ज्यावेळी तुमचं हॉल तिकीट येईल त्यावेळी तिथं नमूद असतं तुम्ही हिंदी भाषा 1 निवडलेली आहे की मराठी भाषा 1 निवडलेली आहे. त्यामुळं तिथून तेव्हाही तुम्ही चेक करू शकता किंवा फॉर्ममध्ये पण तुमच्या नमूद असतं. आता इथे बघा 91 ते 120 91 ते 120 याच्यापैकी बघा 91 ते 99 9 प्रश्न काय आहेत, उतार्यावर आहेत. पेपर 1 साठी बघतोय आपण. पहिला आपण उतारा वाचून घेऊया. माझे गंधाचे वा सुगंधाचे वेड गावरान पद्धतीचे आहे आणि गावरानाने ते जोपासलेले आहे. ते लहानपासूनचे आहे, तेव्हापासूनच माझी गंधग्रहण शक्ती मोठी तीव्र असावी. चवीचे जेवण झाले की हात धुवून परकराला पुसून हाताचा द्रोण करून त्यात नाक बुडवून भरभरून वास घ्यायचा ही माझी नेहमीची आवड. कांद्याची खमंग आमटी, सोयीचे दहीनी भात यांचे जेवण करावे आणि त्या संमिश्र वासाचा आनंद मनसोक्त लुटावा. अजून मला असे करावेसे वाटते. आईने ठेवणींची पेटी उघडली की प्रत्येक वस्त्राची घडी प्रथम माझ्या नाकावर मी घेई. तो नव्या पण जुन्या कपड्यांचा गार सुगंध मला फार आवडायचा. गर्द रानातील वृक्षांचा वास, भुईमुगाचे ओले वेल उपटल्यावर त्यांना येणारा दुधाळ हिरवा उग्र वास, तूरकाटाच्या जळणावर तापविलेल्या दुधाचा वा चहाचा वास, किती न किती तऱ्हेचे वास मी लहानपणी अनुभवले असतील, मनात भरून ठेवले असतील. त्या तवंदी गाव या खेड्यात माझी लहानपणीची 4-5 वर्षे आणि शिकत असतानाचे सुट्टीचे दिवस गेले. त्या तवंदीत मी माझी आवड जोपासली गेली. तेव्हाची एक गोष्ट आठवते. आमची शेती असल्याने घरात बैल, गाई, घोडे, म्हैस अशी गोटाभर गुरे होती. त्यात नेहमी 5-7 मोठी वासरे असायची. या वासरांसाठी जोंधळ्याची कोवळी ताटे रोज कुणी शेतातून आणायची. ती कुऱ्हाडीने तोडून त्याचे बोटभर लांबीचे तुकडे करून मी ते वासरांना घालीत असे. तुकडे करण्यासाठी आमच्या सतबा पाटलांनी मला लहान पात्याची कुऱ्हाडही दिली होती. बाटूक तोडून सुपात घेतले की त्याचा किती वास घेतला तरी मला पुरे व्हायचे नाही. कुणाला वाटायचे मी चोरून ते खातेच आहे, पण त्याचा गंध, सालांचा औषधी वास, कोवळ्या भेंडाचा निरशा दुधासारखा वास आणि पानांचा येणारा जिरेसाळीच्या भातासारखा वास यांचे मिश्रण म्हणजे मला पंचपक्वानांचे जेवणच वाटायचे. सतबा पाटील ओरडायचे तेव्हा मी सुपातून नाक काढायची. निरनिराळ्या गावातील खूप बागा मी पाहिल्या होत्या, देखण्या तसेच मिश्र सुगंधाने घमघमणाऱ्या, पण या बागांना माझ्या मनात स्थान नाही. त्या मी विसरले. मुंबईला असताना आमच्या घरी सुक्या पानात मळकट दोऱ्याने गुंडाळलेली फुलाची एक पुडी रोज येई. देवासाठी ती उलगडली
की जो असेल तो वास येई, त्या वासाने माझ्या मनात तवंदीची ब्रह्माची बाग उभी राही. मला वाटते गंधाच्या कणात ही एक मोठी शक्ती असावी. डोंगरावर गाव, डोंगराच्या तळाशी ब्रह्माचे देऊळ, तेथून खाली दगडी बांधीव पायऱ्यावरून गेले की मग खूप मोठे वृक्षाने एक फळ्यांचा लहानसा पूल, वहाळावर बांधलेला, डोंगरातून वाहून येणाऱ्या पाण्यावर ती बाग उभी केलेली. बागेतातील बाजूला एक मोडकी झोपडी, शेजारी घमघमणारा हिरवा चाफा आणि पुढे ओल्या गार वाफ्यातील फुलझाडांचे हिरवेगार गंधच गंध. लहान पाटातून वाहणारे पाणी, काठाने कर्दळीची झाडे, कुठे सुपारीची, कुठे केळीची रांग, मध्ये वाफेचे वाफे, निशिगंधाचे, कृष्ण कांचनाचे चटक, चांदणीचे, मोगऱ्याचे, हळदीचेही, तुळशीचा तर केवढा मोठा चौक. त्या बागेचा संमिश्र गंध मला दुसरीकडे कुठेच जाणवला नाही. तसा बघा, ह्याच्या आधी जे आपण पॅसेज डिस्कस केलेले आहेत त्याच्या तुलनेमध्ये थोडासा अवघड, म्हणजे थोडासा डिफिकल्ट. आता डिफिकल्ट का म्हणायचं बघा, बोलीभाषेचा खूप जास्त वापर केलेला आहे आणि त्यामुळे हा पॅसेज थोडासा तुम्हाला 1-2 वेळा वाचावा लागेल. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, लेखिका तिच्या लहानपणीच्या तिच्या ज्या आठवणी आहेत आणि तिच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत ते वासाबद्दल असेल, तर या सर्व गोष्टींचा इथं मांडणी केलेली आहे. तर आपण पहिला प्रश्न वाचून घेऊ बघा, 91 नंबरचा. आशय तुम्हाला कळाला. लेखिकेचे लहानपणीचे दिवस तिने सांगितलेले आहेत, तिच्या स्वतःच्या सवयी तिने सांगितलेल्या आहेत. जोंधळ्याच्या कोवळ्या ताटांचे तुकडे लेखिका कोणाला घालीत असे? बैलांना, घोड्यांना, वासरांना, म्हशींना. इथं उल्लेख आहे बघा वासरांना. जोंधळ्याच्या कोवळ्या ताटांचे तुकडे लेखिका कोणाला घालीत असे? ऑप्शन क्रमांक 3 वासरांना घालीत असे. नेक्स्ट बघा, 92 नंबरचा प्रश्न, पुढील पैकी संख्यावाचक विशेषण ओळखा. संख्यावाचक विशेषण खूप सोपं आहे बघा, जिथं संख्या सांगितलेली असेल ते संख्या विशेषण. विशेषणावर प्रश्न आहे. तुम्ही व्याकरणावर अगदी डीप, तुम्हाला व्याकरण करायची अजिबात गरज नाही बघा. तुम्हाला CTET साठी TET सारखं डीप व्याकरण करण्याची अजिबात गरज नाही. आता काय काय आपण पाहिलं बघा, आपण डिस्कस करू. आणखीन काही लेक्चर घेऊ आपण व्याकरणावर आधारित फक्त, आणि तिथून तुमचं सगळं व्याकरण व्यवस्थित करून देते बघा. तर अव्ययावर प्रश्न विचारलेले आहेत, विशेषण आहेत, क्रियापदावर प्रश्न आहेत. फक्त बेसिक थोडं थोडं करायचं आहे आपल्याला, डीप अभ्यास नाही करायचा व्याकरणाचा. तर बघा, पुढीलपैकी संख्यावाचक विशेषण ओळखा. 5, 7, लहान मोठी, उग्रवास, ओले, वेल. आता ओले, वेल इथं काही संख्या दिसते का? नाही. उग्रवास नाही, लहान मोठी. तर इथं बघा 5 आणि 7, ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा, 93 नंबरचा प्रश्न, सरिता या शब्दाच्या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आलेला आहे? आता कोणता शब्द उतार्यात आलेला आहे, कोणत्या अर्थाचा? सरिता. म्हणजे सरळ सरळ काय आहे बघा, समानार्थी शब्द विचारलेला आहे. सरिता या शब्दाचा समानार्थी कोणता शब्द या उतार्यामध्ये आलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, पर्याय वाचून घेऊ आपण. पहिला आहे नदी, 2 नंबर आहे बाग, 3 नंबर आहे पाणी, 4 नंबर आहे सुगंध. आता सरिता म्हणजेच काय बघा, नदी. सरिता म्हणजेच नदी. त्याच्यानंतर बघा, ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल, बागांमधून येणारा सुगंध कसा आहे? 94 नंबरचा प्रश्न आहे, बागांमधून येणारा सुगंध कसा आहे? दुधासारखा आहे, उग्र आहे, मिश्र आहे आणि गार आहे. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा 94. तर बागांमधून येणारा सुगंध कसा आहे? मिश्र स्वरूपाचा आहे, उग्र तर येणारच नाही. त्याच्यानंतर 95 नंबरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला म्हणजे 3 पर्याय सामान्य नाम असलेले दिलेले आहेत आणि 4था पर्याय भिन्न आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. झाड आहे, पाणी आहे, नदी आहे, देव आहे. झाड, पाणी, नदी, देव. आता ह्याचं जे अचूक उत्तर आहे बघा, हा प्रश्न काय झालेला आहे? कॅन्सल झालेला आहे. झाड सामान्य नाम आहे, पाणी सामान्य नाम आहे, नदी बघा सामान्य नाम आहे, देव आहे. आता बघा, एखादा देव असेल, समजा आपण काय म्हटलं, इथं शंकर असं म्हटलं समजा, तर स्पेसिफिक काय होईल? ते विशेष नाव होईल बघा. त्याच्यानंतर नदी, आता कृष्णा, हे काय झालं? विशेष नाम झालं. पाणी, त्याच्यानंतर झाड, पाणी, झाड हे सामान्यच नाम आहे बघा. त्यामुळे इथं हा प्रश्नच काय झालेला आहे? कॅन्सल झालेला आहे. म्हणजे याचं जे आन्सर कीला उत्तर आलेलं आहे ते काय आलेलं आहे? झेड म्हणून आलेलं आहे. आणि झेडचा अर्थ होतो, त्या आन्सर कीच्या खालीच दिलेलं असतं बघा, झेड म्हणजे
ऑल आणि तुम्ही कोणतंही उत्तर टिक केलं असेल तर त्याचा मार्क तुम्हाला दिला जाईल. त्यामुळे 95 नंबरचा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 96 नंबरचा प्रश्न बघा, फुलां आणि हे फायनल आन्सर कीनुसार आहे त्यामुळे, आणि मी 2 वेळा काय केलेलं आहे बघा, 2 वेळा मी चेक केलेलं आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे चुकण्याची शक्यता अगदी कमी आहे. फुलांच्या पुडीचा वास घेतल्यावर लेखिकेसमोर काय उभे राहते? बघा, ब्रह्माची बाग, मुंबईची बाग, ब्रह्माचे देऊळ, घमघमणारा हिरवा चाफा. आता मुंबईची बाग नाही, घमघमणारा हिरवा चाफा पण नाही. आता लक्षात ठेवा बघा, इथं ब्रह्माची बाग आहे, ब्रह्मा शब्द 2 वेळा आलेला आहे. साधर्म्यदर्शक पण पर्याय असतील तर तिथं जास्तीत जास्त उत्तर असण्याची शक्यता दाट असते बघा, त्यामुळे ऑड पर्याय कट करून टाकायचे. आणि इथं तुम्हाला उल्लेख आहे बघा, ब्रह्माची बाग आठवते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे असं अचूक उत्तर आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून उतारा परत वाचू शकता आणि त्याच्यानंतर बघू शकता, किंवा याची PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणारच आहे. त्यामुळे काय करायचं आहे बघा, आणि हायलाईट करून देईन उत्तरे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, किंवा कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून ठेवते चॅनलची लिंक, तिथून पण तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. मागे झालेले पेपर पण मी अपलोड केलेले आहेत, आणि इथून पुढे जे होणार आहेत ते पण पेपर आणि काही NCERTच्या बुकच्या PDF असतील त्या मी तिथं अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा तुम्हाला ते उपलब्ध करून दिल्या जातील बघा. आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी CTETचा अभ्यास करत असतील तर त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा, जेणेकरून बघा 1000% तुमचे मार्क्स वाढीसाठी या चॅनलचा तुम्हाला नक्की फायदा होईल. बघा, निरनिराळ्या गावातील खूप बागा मी पाहिल्या आहेत, यातील अधोरेखित शब्द कोणते विशेषण आहे? अधोरेखित फक्त जिथं अंडरलाईन केलेला आहे तेवढा शब्द बघायचा आहे. खूप आता अधोरेखित शब्द कोणते विशेषण आहे? पुन्हा बघा, तुम्हाला अवयवावर प्रश्न आहे, त्याच्यानंतर विशेषण. आता वर पण तुम्हाला संख्या विशेषणावर प्रश्न होता, याच भाषा 7 जुलै 2024च्या पेपरमध्ये विशेषणावर तुम्हाला 2 प्रश्न बघितले बघा आत्तापर्यंत आपण. तर खूप, साकल्यवाचक, पूर्णांकवाचक आणि आवृत्तीवाचक आणि अनिश्चित. आता विशेषणाचे जे पोट प्रकार आहेत बघा, त्याच्यापैकी हे संख्या विशेषण आहे, पण संख्या विशेषणाचे पुन्हा पोट प्रकार पडतात. त्यापैकी पहिला पर्याय आहे साकल्यवाचक संख्या विशेषण, दुसरा आहे पूर्णांकवाचक संख्या विशेषण, तिसरा आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण, आणि चौथा आहे अनिश्चित संख्या विशेषण. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, अनिश्चित संख्या विशेषण. आता पूर्णांक बघा, अर्धा, पाव अशा प्रकारे जर शब्द असतील तर ते पूर्णांकवाचकमध्ये येतील, म्हणजे भाग केलेले. आवृत्तीवाचक दुप्पट, तिप्पट, चौपट असे जर शब्द असतील तर आवृत्तीवाचकमध्ये मोडतात. त्याच्यानंतर बघा, साकल्यवाचक सर्व, सारी असे जे शब्द आहेत ते साकल्यवाचक संख्या विशेषणामध्ये मोडतात. त्यामुळे खूप म्हणजे किती एक्झॅक्ट काही सांगितलेलं नाही, अनिश्चितता आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे बघा, अनिश्चित संख्या विशेषण. नेक्स्ट बघा, 98 नंबरचा प्रश्न, त्या दवंदीत ही माझी आवड जोपासली गेली, यातील अधोरेखित कोणते क्रियापद आहे? फक्त अधोरेखित केलेलं, जोपासली गेली. बघा, सहाय्यक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि सकर्मक क्रियापद. 98 बघा, जोपासली गेली काय आहे? मुख्य क्रियापद आहे, आणि जोपासली हा शब्द काय आहे? सहाय्यकारी क्रियापद. आणि बघा, सहाय्यकारी क्रियापद प्लस मुख्य क्रियापद अशी जिथं रचना असते तर तिथं कोणतं क्रियापद असतं बघा? संयुक्त क्रियापद. ह्याच्या आधी पण संयुक्त क्रियापदाचे प्रश्न आपण डिस्कस केले, त्यामुळे संयुक्त क्रियापदावर तुम्हाला प्रश्न दिसतो बघा. आपण मागच्या पण लेक्चरला पाहिलेला आहे, ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न विचारलेत बघा, त्यामुळे संयुक्त क्रियापद हा पण प्रकार काय करायचा आहे, तुम्ही अगदी व्यवस्थित करायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3, लेखिकेला दुधाळ हिरवा उग्र वास कशाचा येतो? तूर काट्याच्या जळणावर तापविलेल्या दुधाचा, भुईमुगाच्या ओल्या वेलीचा, कांद्याच्या खमंग आमटीचा, आईच्या ठेवणीच्या वस्त्राचा. त्याचं जे अचूक उत्तर आहे बघा, 99 नंबरचा प्रश्न, लेखिकेला दुधाळ हिरवा उग्र वास कशाचा येतो? भुईमुगाच्या ओल्या वेलीचा. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा, आता इथं उतार्यावरचे प्रश्न झालेले आहेत. 9 प्रश्न तुम्ही उतारावर पाहिले आपण. आता 100 ते 105 6 प्रश्न म्हणजे टोटल बघा, एक उतारा आणि एक कविता अशी तुम्हाला 15 मार्काला विचारलेलं आहे पेपर 1 मध्ये, भाषा 1 म्हणून जर तुम्ही निवडलेले असेल तर बघा, आपण कविता वाचून घेऊ. घन घुंगुरवाळा आला, कोलावर रुंझुन लागला, या फांद्यावर तान्हेल्या हळूवारी सरी थरथरल्या, हा पाऊस की फुल झेला, घन घुंगुरवाळा आला, लाजरे पाखरू भिजले, मातीतून गाणे रुजले,
नादात आपुल्या न्हाला घन घुंगुरवाळा आला. पालखी नव्या नवलाची सावळी या शुभ शकुनाची घेऊन निघाली याला घन घुंगुरवाळा आला. तर घन म्हणजे काय बघा, घन म्हणजे नभ किंवा ढग. आता नभ आणि ढग, तर या ढगाबद्दल किंवा या नभाबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि त्याचं वर्णन केलेलं आहे कवीनं अगदी अगदी सुंदर शब्दामध्ये. आणि त्याच्यावरचे आता प्रश्न पाहून घेऊया बघा. आणि घन कशा प्रकारे आलेला आहे, घुंगुरवाळा घन अशी त्याला उपमा दिलेली आहे बघा. तर आणि तो कशा प्रकारे आलेला आहे याचं वर्णन आहे पूर्ण कवितेमध्ये. तर 100 नंबरचा प्रश्न, फुलझेला ही उपमा कोणाला दिलेली आहे? पाखराला, पावसाला, नदीला, पालखीला. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, पावसाला. आता घन आलेला आहे त्यामुळे इथं पाहिजे तर आपण बघून घेऊया बघा. फुलझेला हा पाऊस की फुलझेला, त्यामुळे फुलझेला ही उपमा कशाला दिलेली आहे? पावसाला. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कवितेचे प्रश्न बघा तुम्हाला एका टेकमध्ये सुटतील असं होणार नाही. उतारे जर तुम्ही एकदाच वाचला प्रश्न तुम्हाला सुटू लागतील, पण कविता तुम्हाला 2 वेळा वाचावी लागेल बघा. तुम्ही वाटते म्हणून काहीही टिक करू नका. तुम्हाला गोंधळ वाटत असेल तर तुम्ही परत प्रश्न वाचा, परत कवितेकडे जा. आणि चरण छोटे छोटे असतात त्यामुळे तुमची कविता 2-3 वेळा वाचून आरामात होते. 101 नंबरचा प्रश्न बघा, लाजरे पाखरू भिजले मातीतून गाणे रुजले यातील विशेषण कोणते? परत विशेषणावर प्रश्न आहे बघा. 3 प्रश्न बघितले आपण विशेषणावर 3 प्रश्नाने एकच टॉपिक तुम्हाला 3-3 मार्क देणार असेल तर तुम्हाला तो अगदी व्यवस्थित करायचा आहे बघा. आपण काय करू, एक लेक्चर घेऊ आणि विशेषणाचे सगळे किंवा CTTला तुम्हाला जे व्याकरणाचं जो भाग विचारलेला आहे त्याच्यावर आपण लेक्चर घेऊ आणि त्याद्वारे आपण काय करू, तो व्याकरणाचा भाग क्लिअर करण्याचा भरपूर अशी एक उदाहरणं घेऊ बघा. त्यातून तुमचा तो भाग अगदी व्यवस्थित क्लिअर होईल. तर लाजरे पाखरू भिजले मातीतून गाणे रुजले यातील विशेषण कोणते? 101 नंबरचा प्रश्न आहे. याचे बघा विशेषण म्हणजे काय असतं बघा. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्दाला विशेषण असे म्हटले जातं किंवा नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं? विशेषण. आता याचं उदाहरण सांगायचं झालं तर बघा, सगळ्यांनाच विशेषण येतं, सर्वांनी ग्रामर वाचलेलं आहे, पण नवखे पण काही असणारे आहेत त्यांच्यासाठी आहे बघा. तर आता बघा, मी जर म्हटलं गुलाब, तर जगातील जेवढे गुलाब आहेत तेवढे आपल्या डोळ्यासमोर येतील. पण मी जर म्हटलं की लाल गुलाब, फक्त आता गुलाब बघा, गुलाबाचे विविध कलर आहेत, लाल आहे, गुलाबी आहे, पांढरा आहे, पिवळा आहे, पण तुम्हाला काय आठवेल हो? फक्त लाल गुलाब आठवेल. म्हणजे गुलाब या शब्दाचा विस्तार अधिक आहे बघा. पण लाल म्हटलं की फक्त त्याची व्याप्ती मर्यादित झाली. पण मी जर पुन्हा म्हटलं की माझ्या बागेतील लाल गुलाब, मग आता माझी बाग म्हटलं तर माझ्या एकटीचीच बाग असणार आहे, माझ्या घरातील बाग असणार आहे. त्यामुळे जगातल्या कुठल्याही किंवा इतरांच्या घरातल्या बागेतील लाल फुलांचा किंवा लाल गुलाबाच्या फुलांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे बघा, पहिला गुलाब, त्याच्यानंतर लाल आणि त्याच्यानंतर माझ्या बागेतील लाल गुलाब. आपण व्याप्ती काय केली? मर्यादित केली बघा त्या नामाची. त्यामुळे काय झालं, त्याला काय म्हटलं जातं? नामाची व्याप्ती मर्यादित करणारा किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय असतो? विशेषण. तर बघा, पाखरू. आता पाखरू या शब्दाबद्दल लाजरे हा शब्द काय सांगतोय? पाखरू कसे आहे? लाजरे आहे. त्यामुळे लाजरे हे काय आहे? आपलं विशेषण आहे. आणि हा पर्याय कुठं आहे बघा? ऑप्शन क्रमांक 1. पाखरू काय आहे? नाम आहे. भिजले नाही. तर बघा, भिजले क्रियापद आहे, रुजले पण क्रियापद आहे. त्यामुळे काय येईल? लाजरे आपलं विशेषण येईल. 102 नंबरचा प्रश्न, पालखी हे कशाचे प्रतीक आहे? शुभ शकुनाचे, सावळेपणाचे, मातीच्या गाण्याचे, सरींच्या आनंदाचे. तर याचा अचूक उत्तर आहे बघा, पालखी शुभ शकुनाचे प्रतीक आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप जास्त लेंदी होऊ नये म्हणून मी पटपट टिक करत आहे बघा. तुम्ही पॉज करून पाहू शकता किंवा परत एकदा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून PDF हे करा, डाउनलोड करा, तिथून तुम्ही पुन्हा एकदा सोडवा, म्हणजे तुमची आणखीन जास्त चांगली तयारी होईल बघा. 103 नंबरचा प्रश्न, हळुवार सरी थरथरल्या यातील सरी काय आहे? हळुवार सरी थरथरल्या यातील सरी काय आहे? सरी नाम आहे, समूहवाचक नाम आहे, भाववाचक नाम आहे की कर्म आहे? तर बघा, सरी म्हणजे काय? पावसाचे थेंब. त्यामुळे हा समूहवाचक. पावसाचे अनेक थेंब पावसाचे जे अनेक थेंब आहेत तर त्याला काय म्हटलं जातं? सरी. समूहवाचक शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा, 104 नंबरचा प्रश्न, मातीतून गाणे रुजले या ओळीतून काय सूचित होते? मातीतून गाणे रुजले या ओळीतून काय सूचित होते? मातीचे महत्त्व, पावसाचे महत्त्व, निर्मितीची प्रेरणा, घुंगुरवाळ्याचे महत्त्व. आता याचं जे आन्सर आहे बघा,
तर नवनिर्मितीची, मातीतून गाणे रुजले, नवनिर्मितीची प्रेरणा, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 105 नंबरचा प्रश्न, ढगासाठी कवितेत न वापरलेला शब्द. न वापरलेला म्हणजे यातला पर्याय कोणता या वरील कवितेमध्ये आलेला नाही असा शब्द शोधायचा आहे. घन आहे, सावळीया आहे, घुंगुरवाळा आहे, पालखी. तर आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, पालखी. घन आहे, सावळिया आणि घुंगुरवाळा. पालखी हा शब्द ढगासाठी वापरलेला नाही, ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा 106 नंबरचा प्रश्न, एखाद्या विषयावर खूप चिंतन करूनही एका मुलाला, आता इथं आपले उतार आणि कविता प्रश्न संपलेले आहेत आणि पुढचे जे 15 प्रश्न आहेत ते आहेत अध्यापनशास्त्र, मराठी अध्यापनशास्त्र याच्यावर आधारित. तर बघा, एखाद्या विषयावर खूप चिंतन करून ही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादा परिच्छेद ही लिहू शकत नाही, मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनात लिहू शकतो. हे मार्गदर्शन म्हणजे परातीकरण, स्कॅफोल्डिंग, मित्राचे शिक्षण, पियर टीचिंग, मित्राचे मार्गदर्शन, पियर काउन्सिलिंग आणि समूह शिक्षण, टीम टीचिंग. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, परातीकरण, स्कॅफोल्डिंग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? एखाद्याच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हटलं जातं? स्कॅफोल्डिंग, ऑप्शन क्रमांक 1. 107 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता आणि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते. कोणत्या प्रकारच्या? बघा परत एकदा प्रश्न वाचू. टिंबटिंब या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता आणि तर्क या सारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते. मौखिक शिक्षण, संकल्पना शिक्षण, गतिबोधन शिक्षण आणि संरचनात्मक शिक्षण. याचं जे अचूक उत्तर आहे बघा, संकल्पनात्मक शिक्षण. बुद्धिमत्ता आणि तर्क संकल्पना समजून घेण्यासाठी महत्त्वाचे असतात, त्यामुळे संकल्पनात्मक शिक्षण या प्रकारच्या शिक्षणात मुलाला किंवा मुलांना बुद्धिमत्ता आणि तर्क या वरच्या पातळीवरचे जे प्रक्रिया आहेत त्यांची गरज भासते. 108 नंबरचा प्रश्न, काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करता. तुम्ही तुमच्या वर्गात टिंबटिंब या पद्धतीचा वापर करता. म्हणजे आपल्याला माहीत आहे की मुलांनी ॲज अ टीचर म्हणून तुम्ही काय कराल, या भावनेतून तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे बघा. आणि असेच प्रश्न असतात, ॲज अ टीचर तुम्ही कोणती कृती करणे अपेक्षित आहे, किंवा मराठी भाषा शिकवत असताना काही अडचणी येणार आहेत, किंवा अध्यापनशास्त्र, मराठीचं जे अध्यापनशास्त्र आहे ते समजून घेऊन तुम्ही काही मानसशास्त्राचे सिद्धांत असतील बघा, अध्यापन पद्धती असतील, टीचिंग एड असेल, किंवा जे NCF धोरण आहे त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना, या सर्व गोष्टी जर तुम्हाला चांगल्या माहीत असतील तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला चांगले सुटतील बघा. 108 नंबरचा प्रश्न आहे, काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करता. चुकीचं असूनही आपण विद्यार्थ्यांचं कौतुक करत आहोत. तुम्ही तुमच्या वर्गात कोणत्या या पद्धतीचा वापर करता? समग्र भाषा, संज्ञानात्मक, रचनात्मक आणि संरचनात्मक. ह्याचं जे उत्तर आहे बघा, समग्र भाषा. म्हणजे आपण त्या विद्यार्थ्याचं कौतुक करतोय का? जर आपण त्याला जर डिमोटिवेट केलं किंवा त्याचं कौतुक नाही केलं तर तो पुन्हा काय होणार नाही, त्या प्रक्रियेमध्ये, संभाषणामध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे एक शिक्षक म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे. चूक सांगून पण आपण काय केलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. नेक्स्ट बघा 109 नंबरचा प्रश्न, तुम्ही हिंदी भाषक शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होते. आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही, त्यामुळे तुम्ही काय केले पाहिजे? आता पंजाबमध्ये आपली काय झालेलं आहे, बदली झालेली आहे. मग आता पंजाबला कोणती भाषा असणार आहे बघा, मातृभाषा तिथे हिंदी असेल का, तर पंजाबी असेल. आणि आपला विषय कोणता आहे, काय सांगितले, तुम्ही हिंदी भाषक शिक्षक आहात आणि पंजाबमध्ये बदली केलेली आहे आणि तुम्हाला तिथली भाषा येत नाही. तुम्ही काय कराल, लगेच हिंदी परिसरात बदली करून घेण्यासाठी अर्ज करावा. मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. इंग्रजीत बोलावे. मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहन द्यावे. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही कॉमन सेन्सने पण सोडवू शकता बघा. लगेच हिंदी परिसरात बदली करून घेण्यासाठी अर्ज, एक शिक्षका म्हणून हे वर्तन बरोबर आहे का? नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपला कट झाला. आता हिंदी आणि पंजाबी भाषा, इथे इंग्रजीचा काही संबंध आहे का? ऑप्शन 3 गेला. मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहन द्यावे. प्राथमिक शाळा सांगितलेली आहे. प्राथमिक शाळेमध्ये त्यांना त्यांची मातृभाषेतून त्यांना शिक्षण दिलं जात असणार आहे. हिंदी त्यांना आपण शिकण्यास प्रोत्साहन नाही दिलं पाहिजे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 गेला. काय येत नाही ते कट करून टाकलं की आपण अगदी 100% अचूक उत्तरापर्यंत पोहोचतो बघा. त्यामुळे इलिमिनेशन टेक्निक ही
कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल किंवा कोणत्याही प्रकारचा ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल तर तो पेपर चांगल्या प्रकारे सोडवण्याचं एक चांगलं स्रोत काय आहे बघा, इलिमिनेशन टेक्निक. जे येत नाही ते काढून टाका, जे उरते तेच आपलं उत्तर असतं. मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा 110 नंबर. मजकुरात विशिष्ट प्रकारची माहिती मिळविण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे या प्रकारच्या कौशल्याला टिंब आकलन म्हणतात. मजकुरातून विशिष्ट प्रकारची माहिती मिळवण्यासाठी बारकाईने आणि काय करायचं आहे, लक्षपूर्वक वाचायचं आहे. याला काय म्हटलं जातं, या प्रकारच्या कौशल्याला कोणतं आकलन म्हणतात, जागतिक, स्थानिक, अनुमान आणि मूल्यमापनात्मक. आता 110 नंबरचा प्रश्न आहे. तर बघा, जागतिक येणार नाही, अनुमान येणार नाही, मूल्यमापनात्मक येणार नाही, स्थानिक आकलन म्हणतात. नेक्स्ट बघा 111 नंबरचा प्रश्न. भाषा शिक्षणात नैदानिक चाचणी डायग्नोस्टिक टेस्टचा वापर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो? नैदानिक चाचणी समाकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करणे, PTM बैठकीत पालकांना सांगणे आणि त्यांना लक्ष देण्यास सांगणे, 3 विद्यार्थ्यांच्या उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे आणि 4 आहे विद्यार्थ्यांच्या निकालातील माहिती मिळविण्यासाठी. आता बघा, अगदी कॉमन सेन्सनं काय विचारलेलं आहे, नैदानिक चाचणी. निदान करणे म्हणजेच उपचार करणे आणि त्याच्याशी संबंधित बघा डायरेक्ट इथं उपचारात्मक पावले उचलणे, उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे. आता समजा आपल्याला एखादा रोग झालेला असेल किंवा एखादा माणूस आजारी असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्याचा आजार बरा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, निदान केलं पाहिजे. त्याचप्रमाणे बघा, तर विद्यार्थ्यांच्या उणिवा, नैदानिक चाचणी कशासाठी घेतली जाते, तर विद्यार्थ्यांच्या ज्या काही उणिवा आहेत त्या काढून टाकण्यासाठी किंवा त्या जाणून त्या दूर करण्यासाठी पावले उचलणे किंवा प्रयत्न करणे म्हणजेच उपचारात्मक पावले उचलणे. ऑप्शन क्रमांक 3. 112 नंबरचा प्रश्न. पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात योग्य विधान. पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अंतिम असते. अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते. सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करते आणि पाठ्यपुस्तकांना काहीही पर्याय नाही. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, काहीही पर्याय नाही, निगेटिव्ह वर्ड आहे. अंतिम असते, निगेटिव्ह वर्ड आहे. सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन असते, नाही, हे पण तितकंसं लागू होत नाही. अचूक पर्याय बघा, अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते. सर्वात योग्य वाटणारा पर्याय आपण शोधला पाहिजे बघा. तर पाठ्यपुस्तक कशासाठी आहे? अभ्यासक्रम ठरवलेला आहे आणि तो अभ्यासक्रम ठरवत असताना काही उद्दिष्टे निश्चित केलेले असतात आणि त्यांची पूर्तता करण्याचं एक साधन काय आहे? पाठ्यपुस्तके. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2, अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असेल. 112 नंबरचा प्रश्न बघितला. आता 113 नंबरचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते? उपक्रम दिलेले आहेत पर्यायामध्ये आणि त्यातनं कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते बघा. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी पाठ मोठ्याने वाचणे, कविता पाठ करून तिचे पठण करणे, भूमिका अभिनयात सहभाग घेणे आणि नवीन किंवा माहीत नसलेल्या शब्दांचे योग्य उच्चारणाचा सराव. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, भूमिका अभिनयात सहभाग. मौखिक भाषा विकसित करायची आहे, त्यामुळे बघा इथं पाठ करून घेणं येणार नाही, इथं पण पाठांतराशी संबंधित आहे. ऑप्शन 1 गेला, 2 गेला. नवीन किंवा माहीत नसलेल्या शब्दांच्या योग्य उच्चारणाचा सराव हे पण येणार नाही. बघा, भूमिका अभिनयात सहभाग, एखादा रोल प्ले करायला सांगणे, त्याच्यातून त्याची मौखिक भाषेचा विकास जास्तीत जास्त होईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर असेल. 114 नंबरचा प्रश्न. भाषा स्वच्छंदी असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला टिंब म्हणायचे असते. स्वच्छंदी म्हणजे काय? जसे स्वच्छंदी बघा म्हणजे कशाचंही बंधन नसतं. बघा 1 नंबर, भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात अंगभूत संबंध असतो. 2 शब्द आणि अर्थ यांच्यातील संबंध योगायोगाने नसून त्याला योग्य आधार असतो. 3 भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो. आणि 4 आहे भाषा पूर्व प्रत्यय सिद्धांताचे अनुकरण करते. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, भाषा स्वच्छंदी असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला टिंब म्हणायचे असते. काय म्हणायचं असतं तर भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो. शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो.
114 नंबर ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 115 नंबर व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती डिडक्टिव्ह अप्रोच या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण टिंबटिंब काय बघा व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती डिडक्टिव्ह अप्रोच या पद्धतीचा किंवा या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण उदाहरणे द्यावीत, आपण नियम सांगावेत, आपण प्रामाणिक संभाषण करावे, आपण अभ्यास घटक देऊन सराव करून घ्यावा. तर ही जी पद्धती आहे बघा नियम सांगावेत, निगमनात्मक पद्धती, नियम सांगावेत या गोष्टीचा पुरस्कार करते. त्याच्यानंतर 116 नंबर सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे अनुमान काढण्याची पद्धत म्हणजे सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज बांधायचा आहे ही जी अनुमान काढण्याची पद्धत आहे काय म्हणतात त्याला स्पष्टीकरण, विश्लेषण, अनुमान करणे आणि भाकीत करणे. याचं जे अचूक उत्तर आहे बघा 116 ऑप्शन क्रमांक 4 भाकीत करणे. एक्स्ट्रापोलेशन सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावायचा, भाकीत करतोय आपण. त्याच्यानंतर 117 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होतो. योग्य पर्याय निवडा. मुक्त लेखन म्हणजे त्यांना हव्या त्या विषयावर किंवा त्यांना वाटेल ते काय करू शकतात, लिहू शकतात. तर बघा परत एकदा प्रश्न बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे म्हणजे विद्यार्थ्याला जे जे वाटतं ते लिहिण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं पाहिजे कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होतो. आता कोणता फायदा होतो बघा योग्य पर्याय निवडा. एक आहे यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते. लिहायचे किंवा नाही याचे स्वातंत्र्य असते. त्यांना असे वाटत नाही की त्यांना खूप लिहायचे आहे आणि अचूक लिहायचे आहे. 4 आहे त्यांच्या प्रथम भाषेतील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये लेखनात समाविष्ट करता येतात. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा तर कॉमन सेन्सनं जर आपण विचार केला यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते. आता असे ज्यावेळी प्रश्न सोडवतो बघा विद्यार्थ्यांच्या ज्या कलागुण आहेत किंवा त्यांच्या ज्या क्षमता आहेत तर त्यांचा विकास किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच अशीच कृती दाखवणारे पर्याय आपण निवडायचे असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर नेक्स्ट बघा 118 नंबर 5वी इयत्तेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची सहसंदर्भ उत्तरे द्यायला सांगता. या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांचे कोणत्या प्रकारे उत्तेजन देता. काय करायला सांगितलेलं आहे तर तुम्ही काय करता एक पाठ विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक वाचायला सांगता, नंतर प्रश्नांची संदर्भासहित उत्तरे द्यायला सांगता. या प्रकारे कोणत्या प्रकारे उत्तेजन देता असं विचारलेलं आहे तर विस्तृत वाचन, न्याहाळणे, चाळणे, गहन वाचन. यावर बघा चाळणे असेल, न्याहाळणे असेल, गहन वाचन याच्यावर पण प्रश्न मागच्या आपण पेपरमध्ये आपण पाहिलेला आहे त्यामुळे हा पण व्यवस्थित करायचा आहे बघा. रिपीट झालेले आहेत प्रश्न. तर याचं अचूक उत्तर आहे गहन वाचन. सहसंदर्भ आपल्याला सांगायचे उत्तरं द्यायचे आहेत त्यामुळे वाचन कसं पाहिजे, सखोल पाहिजे. गहन वाचन ऑप्शन क्रमांक 4. चाळणे म्हणजे काय बघा घाईघाईने वाचणे त्यामुळे चाळणे पहिला कॅन्सल झाला. न्याहाळणे फक्त न्याहाळणे म्हणजे काय बघा तर न्याहाळणे येणार नाही, वरवरचं पाहणे. विस्तृत वाचन, सखोल वाचन, पण इथं आपल्याला काय करायचं आहे ससंदर्भ उत्तरं पण द्यायची आहे त्यामुळे गहन वाचनच आपल्याला केलं पाहिजे. गहन वाचन येईल बघा ऑप्शन क्रमांक 4. विस्तृत वाचन नाही. 119 नंबर भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते तेव्हा 1 मुलाला व्याकरणाचे नियम शिकवले जातात, मुलाला भाषांतराचा सराव करून दिला जातो, मुलाला वाचनाची संधी दिली जाते आणि 4 आहे मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते. भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते तेव्हा. आता काय होतं बघा तेव्हा तर मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते. डायरेक्ट त्याला शिकवलं जातं का, डायरेक्ट वाक्य बोलायला शिकवलं जातं का, नाही तर भाषेच्या संपर्कात आणले जाते. ऑप्शन क्रमांक 4. 120 नंबर वर्गात मातृभाषा वगळणे ही पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. नैसर्गिक, द्वैभाषिक, श्रव्य भाषिक आणि थेट. याचा जे अचूक उत्तर आहे बघा तर नैसर्गिक नाही, द्वैभाषिक नाही, श्रव्य भाषिक नाही, थेट. मातृभाषा वगळणे कोणती पद्धती आहे, थेट पद्धती. इथं आपले काय झालेले आहेत बघा आपण 91 ते 120 भाषा 1 म्हणून ज्यांनी मराठी निवडलेले आहे त्यांचे इथं प्रश्न क्लिअर झालेले आहेत. आता तुम्ही एवढेच प्रश्न करायचे का, मी म्हणेन तुम्ही 91 ते 150 पर्यंत प्रश्न तुम्ही
स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघा तुमचे बघा. तरी तुम्ही भाषा 1 म्हणून निवडलेले असेल तरी भाषा 1 आणि भाषा 2 या दोन्हींचा पेपर पॅटर्न तुम्हाला समजेल आणि तुमचं मराठी भाषेशी आणि CTETत एक्झॅक्ट मराठी भाषेला काय काय विचारलेलं आहे हे तुम्हाला बघा समजण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही करताना भाषा 1 आणि भाषा 2 दोन्हीचे प्रश्न करायचे आहेत किंवा त्यातून पण तुमचं भाषा 2 मधून पण बघा उतारायचे असेल तर त्यातून पेडॉलॉजीचे क्वेश्चन आहेत, उतारा आहे, तर त्याची पण तुमची काय होणार आहे रिव्हिजन होणार आहे. त्यामुळे तुम्ही भाषा 1 आणि 2 दोन्ही करत चला किंवा दोन्ही तुम्ही काय करायचं वाचायचं. नेक्स्ट बघा ज्यांनी भाषा 2 म्हणून मराठी निवडलेली आहे त्यांच्यासाठी 121 ते 150 नंबरचे प्रश्न. तर बघा इथं आहे पहिला 121 ते 128 8 प्रश्न उतार्यावर आहेत. उतारा वाचून घेऊया बघा. आंबा नावातच गोडवा आहे. केळी, सफरचंद, पपई आणि अनेक फळं वर्षभरच हजर असतात. पण आंबा 2 महिन्यांसाठीच येतो आणि सगळ्यांची विकेट काढतो. हिंदी भाषेत याला आम म्हणतात पण खऱ्या अर्थाने हा खास आहे. आता बघा इथं द्विअर्थाने आपण मराठीत श्लेष अलंकार म्हणतो तसं दिलेलं आहे बघा. हिंदी भाषेत आंब्याला आम म्हणतात. आम म्हणजे सर्वसाधारण अशा अर्थाने घेतलेला आहे पण खऱ्या अर्थाने खास. आता इथं बघा याच्या अनेक प्रजाती आहेत. हापूस, लंगडा, बदामी, दशेरी, केसर, नीलम आणि हो तो पोपटनाक्या तोतापुरी. मराठी माणसासाठी हापूस म्हणजे जीव की प्राण, काहींसाठी तर आंबा म्हणजे फक्त हापूस. हापूस म्हणजे सुवासिक पिवळा धमक काहीशी केशरी झाक असलेला. विचार केला तरी तोंडाला पाणी सुटतं बघा ना. हापूस साधारणपणे एप्रिल मे महिन्यात बाजार व्यापून टाकतो. रत्नागिरी हापूस, देवगड, पावस, मंडणगड ही नावं तो फळवाला आपल्याला सांगतो आणि मग घासाघीस आणि चर्चेला विषयच राहत नाही. नक्की रत्नागिरी ना असे जुजबी विचारत आपण या फळांच्या राजाला आपल्या पिशवीत मानाचे स्थान देतो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश लंगडाला महत्त्व जास्त. याला लंगडा नाव कसे पडले हे कोडेच आहे पण नाव लंगडा असून ही विक्री आणि रसनेच्या शर्यतीत हा पहिला नंबर पटकावणारा. आंब्याच्या इतर जाती जशा पिकल्यावर किंवा तयार झाल्यावर आपला रंग बदलतात तसे लंगडाच्या बाबतीत होत नाही. तो कच्चा असताना हिरवा आणि पिकल्यावरही हिरवाच. बाजारात पहिला नंबर मात्र बदामीचा. कर्नाटकची हे फळ साधारणपणे मार्चपासून दिसू लागते. केसर किंवा गीर केसर आंबा म्हणजे स्वाद आणि सुवासाचे अप्रतिम मिश्रण. माणसांच्या नावांसारखी नावं असलेल्या काही प्रजाती आहेत. कॅरेबियन बेटातील जुली, त्रिनिदादचा ग्रॅहम, अमेरिकेतील रुबी आणि फोर्ड, भारतात मनोहर, नीलम, मल्लिका. यात जुलीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार अंडाकृती किंवा गोलाकार असतो. रासपुरी नाव ऐकलेत वाटत नाही ना. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र किंवा उत्तर भारतात याची तितकीशी ओळख नाही पण दक्षिण भारतात हा खूपच प्रसिद्ध. हे फळ चवीला अप्रतिम आहे पण नावाप्रमाणे यात भरपूर रस असतो म्हणूनच यांचे नामकरण रासपुरी झाले असावे. असाच बंधन पल्ले हा आंध्र प्रदेशात आपल्या हापूसप्रमाणे प्रसिद्ध. बंगनपल्ले राजवट हे याचे मूळ असल्यामुळे हा आंबा त्याच नावाने ओळखला जातो. आंबा हा फक्त जिभेचे चोचले पुरवत नसून शरीरासाठीही अत्यंत गुणकारी आहे. मुख्य म्हणजे बलवर्धक आहे आणि पोटाच्या अनेक विकारांवर उपायकारक आहे. आंबा खाल्ल्यामुळे शरीराला विटॅमिन अ, ई, उ, ए आणि ड मिळतं. कोणतं विटॅमिन मिळतं बघा. अ, ई, उ, ए आणि ड. आंब्यात मँगीफेरिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतं. तसंच पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच्या हृदयसंबंधी रोग होण्याची शक्यता कमी असते. आणि हो हे सर्व गुण असल्यामुळे आंब्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढते. आयुर्वेदानेही आंबा श्वास, त्वचा आणि आमाशयासाठी उपयुक्त मानला आहे. युनानी वैद्यकशास्त्रानुसार क्षयरोगाच्या उपचारासाठी पिकलेले आंबे अतिशय उपयुक्त असतात. बघा आंब्याची माहिती सांगितलेली आहे. आंब्याच्या विविध जाती सांगितलेल्या आहेत. थोडंसं बघा असं म्हणजे श्लेष अलंकार म्हणजे वेगळ्या अर्थाने 2 अर्थाने इथं एक शब्द वापरलेले आहेत. तर आपल्याला आशय समजला आणि त्या भागातील आंब्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यांची आंब्याच्या प्रजातींची नावं सांगितलेली आहेत. तर बघा आणि आंब्याचे महत्त्वाचे जे गुणधर्म आहेत, शरीरासाठी आंबा का चांगला आहे तर ते पण सांगितलेलं आहे. तर 121 नंबरचा प्रश्न, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते या वाक्यातील क्रियापद ओळखा. क्रियापद ओळखायचं आहे. ऑप्शन वाचून घेऊ बघा. शरीर आहे, प्रतिकारक आहे, शक्ती आहे आणि वाढते आहे. ज्या शब्दातून क्रियेबद्दल माहिती मिळते त्या शब्दाला काय म्हटलं जातं? क्रियापद म्हटलं जातं. शरीर काय क्रियेचं बद्दल माहिती सांगते? नाही. प्रतिकारक नाही. शरीर काय आहे बघा, तर शरीरातून कोणती क्रिया दर्शवली जात नाही. शक्ती नाही, वाढते.
तर आपलं क्रियापद आहे वाढते. अगदी बेसिक क्वेश्चन आहेत बघा, त्यामुळे हे आपण इझिली ट्रॅक करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 122, किरकोळ तात्पुरता या आशयाचा कोणता शब्द उतार्यात आहे? किरकोळ तात्पुरता समानार्थी शब्द सांगायचा आहे आपल्याला. विकार, शर्यत, जुजबी आणि घासाघीस. किरकोळ 122 नंबरचा प्रश्न आहे बघा. घासाघीस येणार नाही, शर्यत येणार नाही, विकार येणार, किरकोळ तात्पुरता, जुजबी ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 123 नंबर, लेखकाच्या मते विक्रीच्या बाबतीत पहिला क्रमांक कोणाचा? लंगडा, हापूस, दशेरी, केशर. तर विक्रीच्या बाबतीत पहिला नंबर कोणाचा? लंगडा ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा 124 नंबर, महाराष्ट्रात फारसा परिचित नसलेला आंबा कोणता? मनोहर, नीलम, केशर आणि रासपुरी. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा रासपुरी, कारण दक्षिणेकडे आढळतो तो, असा उल्लेख आहे उतार्यामध्ये. 125, उतार्याप्रमाणे मार्च महिन्यापासून बाजारात दिसू लागणारे फळ कोणते? बादामी, केसर, लंगडा, दशेरी. तर 125 नंबरचं उत्तर आहे बादामी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढीलपैकी 126 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप एकारांत होते? आता इथं एकवचन आणि अनेकवचन याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा, त्यामुळे एकवचन आणि अनेकवचन पण करा. प्रजाती, माणूस, जीव आणि रसना. आता एकारांत अनेकवचनी रूप, आता प्रजाती, प्रजाते होईल का शब्द? त्याच्यानंतर बघा जीभ, जिभे होईल का? होणार नाही. रसना, रसने होईल का? तर नाही. तर बघा माणूस एकवचनी शब्द आहे, एकवचनी असेल तर एक माणूस असेल तर आपण माणूस म्हणतो, पण अनेक माणसे असतील तर त्यांना काय म्हणतो? माणूसचं माणसे झाली बघा, म्हणजे एकारांत झालं. ऑप्शन क्रमांक 2. अगदी साधा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा 127 नंबरचा प्रश्न, आंब्याची कोणती प्रजाती राजवटीच्या नावाने प्रसिद्ध आहे? मल्लिका, बंगनपल्ले, लंगडा आणि दशेरी. याचं अचूक उत्तर आहे बघा तर 2, बंगनपल्ले. नेक्स्ट बघा 128 नंबर, आंब्यामुळे काय होते? चुकीचा पर्याय शोधा. चुकीचा पर्याय काय होत नाही ते सांगायचं आहे. पोटांचे विकार कमी होतात, विटॅमिन मिळते, अँटीऑक्सिडंट मिळते, रोग होण्याची शक्यता. सगळे आंब्याचे फायदे दिलेले आहेत बघा, आणि एकाच फक्त पर्यायामध्ये तोटा सांगितलेला आहे. काय आंब्यामुळे रोग होतो का असा कुठं उल्लेख आहे का उतार्यामध्ये? नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे बघा. तर आंब्यामुळे काय काय गुण सांगितलेत वर? आंब्यामुळे पोटाचे विकार कमी होतात, विटॅमिन मिळते, अँटीऑक्सिडंट मिळते, पचनाच्या समस्या सुधारतात, त्याच्यानंतर अपचनाच्या समस्या त्याच्यावर पण गुणकारी आहे बघा आंबा, वर उतार्यामध्येच दिलेलं आहे. रोग होण्याची शक्यता असा कुठेही उल्लेख नाही, फक्त चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आंब्याबद्दल कोणतीही निगेटिव्ह गोष्ट सांगितलेली नाही, त्यामुळे रोग होण्याची शक्यता येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 चुकीचा पर्याय निवडायचा होता आपल्याला. नेक्स्ट बघा पुन्हा 129 ते 135 पुन्हा उतारा आहे. उतारा वाचून घेऊ. सुरुवातीला, कोणत्याही ऋतूत पांदीकडेच्या कोणत्या ना कोणत्या वनस्पतींना फुलांचा फळांचा बहर असायचा. या पांदीतून चालताना हात लांब करून चिंचेला पाला ओरबडून चघळणे, कच्ची बोरे करवंदे काढून तोंडात टाकणे, घाणेरीच्या जांभळ्या काळ्या फळांचे गेंद खुडून चालताना एकाची रुची चाकणे हे मला फार आवडायचे. शिवाय निरनिराळी फुले तोडायची ती निराळीच. एक गुराखी मुलगा आपल्या म्हशीच्या पाठीवर आरामात झोपून या पांदीतून जाता जाता हा बाजूचा मेवा काढून तो मटकावत आराम प्रवास करायचा. ते बघायला गंमत वाटायची. शेतावरचे माळवे आणायला भागूबाई निघाली की मी तिच्या मागून जात असे. मला या पांदीच्या वाटेने जाणे फार आवडायचे. सत्याप्पा शेतावर कामाला निघाले की मी निघालेच. खांद्यावर शेतीचे अवजार, हातात बैलांचे कासरे, कसा तो निघाला की मागून मी, असा तो निघाला की मागून मी. या पांदीत रहदारी अशी ठराविक वेळीच. सकाळी दिसते न दिसते तो शेतावर कामाला निघालेल्यांची जरा ऊन वर आले की गोवारी, खिल्लारी आणि त्यांच्या पाल्यांची दाटीवाटीने एकमेकाला ढुशा देत निघालेल्या त्या गजगामिनी म्हशी आपल्या डोळ्यातील पांढरे दाखवीत फुस्स करून तिरक्या नजरेने रोखून बघू लागल्या की कुठे पळू व्हायचे. शिंगाने एकमेकींना टोकत निघालेल्या गोमाता देखील हलकीशी लात द्यायला कमी करायच्या नाहीत. पांदीतून बाजूला पळायला वाव नसतो. पुढे तरी पळा किंवा मागे तरी. यावेळी जाणे जरा अवघडच. अगदी मागे राहावे तो नाका तोंडातून धूळच धूळ. पण हे सगळे सोसून ही जायला हवे असायचे, कारण कळपांचे गोवारी कधी त्या गुरांच्या मधून चालत, कधी गुरावर बसून पावा वाजवीत. पावा बासरीचा तो स्वर समूह किती ऐकावा तेवढा थोडाच वाटे.
ही वर्दळ संपली की 3-4 तास पाणंद स्वस्थ असायची, चढत्या उन्हात पेंगत असायची, सूर्य डोक्यावर आला की पुन्हा जागी व्हायची. आता या पांदीतून रंगीबेरंगी धडोती नेसलेल्या गावच्या सुनालेकी जात असायच्या. या पाखरांच्या थव्यासारखा तिना पाचाच्या घोळक्याने चालत, डोक्यावर पाटीत 3-4 लोटकी कालवण, कोरड्या साची, दही ताकाची, फडक्यात बांधलेली भाकरीची चळत, काखेत घागर आणि हातात तांब्या, दुसऱ्या हातात एखादा फाटा, जनावरांना दूर करण्यासाठी शेतावरील घरच्या माणसांसाठी न्याहारी नेणाऱ्या या मुली, पावलांना सोबत थट्टा मस्करी, राग लोभ सर्व काही, बरोबर अनवाणी पायातील जोडव्यांची किणकिण, रिकाम्या पाट्या घेऊन या परतल्या की पाणंदीला पुन्हा विश्रांती ती तिन्ही सांजेपर्यंत. शेतात जाण्यासाठी एक अरुंद रस्ता असतो बघा, त्याला पाणंद म्हटले जाते, आणि त्या रस्त्यावरून जाताना जे जे अनुभव येतात तर किंवा तिथल्या त्या रस्त्याचा जो परिसर आहे तिथलं सर्व वर्णन या उतार्यामधून आपल्याला केलेलं दिसत आहे लेखकाने. तर बघा 129 नंबरचा प्रश्न वाचू आपण. तुम्हाला उतारा दोनदा वाचण्याची गरज आहे बघा, एकदा वाचून समजणार नाही. ग्रामीण भाषेचा उल्लेख जास्त आहे, त्यामुळे ग्रामीण भाषेचं असं काही नाही, पण आपण जे डेली आपण जे उतारे वाचतो किंवा पुस्तकाची जी भाषा असते त्याच्यापेक्षा थोडीशी अलंकारिक भाषा आहे. ग्रामीण भाषेशी मिळती जुळती भाषा आहे. आणि शब्द बघा, आपण हे शब्द कधी इतके जास्त ऐकलेले नसतात. पाणंद असेल किंवा जे जे अलंकारिक शब्द ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत, त्यामुळे उतारा 2 वेळा वाचण्याची गरज आहे. तर बघा 129, सत्याप्पा शेतावर कामाला निघाला, या वाक्यातील कर्म ओळखा. आता कर्म ओळखायचं आहे बघा. सत्याप्पा शेतावर कामाला निघाला, तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, शेतावर. कुठे निघाला? शेतावर. आता बघा, ज्यावेळी कोठे या शब्दाचं उत्तर मिळतं तर ते काय असतं? आपलं कर्म असतं बघा वाक्यातून. आणखीन एक सांगते, कर्तानी कर्म ओळखणे बघा. जर निघाला या शब्दाला भूतकाळी करायचं आणि कोण असा प्रश्न करायचा. निघालेला कोण? सत्याप्पा. हा, पण कुठे निघाला? या सत्याप्पा आणि क्रियापदा व्यतिरिक्त आणखीन कोणता शब्द आहे? शेतावर. कुठे निघाला? शेतावर. आणि तेच आपलं कर्म आहे, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 130, पांदी किंवा पाणंद म्हणजे काय? शेतातून जाणारी अरुंद वाट, शेतावर काम करणारा मजूर, गावच्या सुनालेकी, पाखरांचा थवा. बघा तिन्ही पर्याय असेच एका नजरेत कट होतात. ऑप्शन क्रमांक 1 शेतातून जाणारी अरुंद वाट. 131 नंबर, उतार्यातील धडोती या शब्दाचा अर्थ काय? शेला, कुंकू, वस्त्र, उपरणी. 131 नंबरचा प्रश्न आहे बघा, धडोती म्हणजे काय? वस्त्र. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 132, गजगामिनी म्हशी यातील अधोरेखित काय आहे? गजगामिनी काय आहे? नाम आहे, कर्म आहे, कर्ता आहे, विशेषण आहे. म्हशी या नामाबद्दल गजगामिनी हा शब्द एक्स्ट्रा माहिती सांगत आहे किंवा अधिक माहिती सांगत आहे, त्यामुळं विशेषण. विशेषणाचे किती प्रश्न बघितले आपण बघा, 4 क्वेश्चन आपण विशेषणाचे बघितले. फक्त एका टॉपिकमधून तुम्हाला 4 जर प्रश्न 4 मार्क्स मिळणार असतील तर ते विशेषण टॉपिक किती महत्वाचा आहे बघा. पेपर क्रमांक 1 बघत आहोत आपण. 133 नंबर, प्रस्तुत उतार्यात पुढीलपैकी कोणत्या फळाचा उल्लेख आलेला नाही? आवळा, चिंच, बोर, करवंद. तर याचा अचूक उत्तर आहे बघा आवळा. ऑप्शन क्रमांक 1. 133 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आवळा. 134 नंबरचा प्रश्न, पाणंद कधी स्वस्त व्हायची? सकाळी, दुपारी, तिन्ही सांजी आणि पहाटे. शेतात जाताना बघा पहाटे पण लगबग असते, त्यामुळे पहाटे येणार नाही. दुपारी पण असतात, सकाळी पण असतात. कधी स्वस्त व्हायची म्हणजे काय? तर आता सॉरी तर बघा आता इथं कधी स्वस्त व्हायची? स्वस्त बघा, शेतावर ज्यावेळी शेताकडे लोक जात असतात, एकतर सकाळी जातात, पहाटे जातात आणि परत कधी येतात? तर तिन्ही सांजेला परत येतात, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला परत येतात. त्यामुळे त्या रस्त्यावरून रहदारी कधी नसणार आहे बघा. स्वस्त होणे म्हणजे तिथं रहदारी नसणे. ऑप्शन क्रमांक 2 दुपारी. नेक्स्ट बघा 135 नंबर, पुढे तरी पळा किंवा मागे तरी पळा. पुढे तरी पळा किंवा मागे तरी यातील तरी हे काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि सकर्मक क्रियापद. 135 नंबर. आता इथं बघा सगळे अव्ययावर साधर्म्य दर्शक आपण 3 पर्याय आहेत, त्यामुळे ऑड पर्याय काढून टाकाय. सकर्मक क्रियापद असणार नाही. तरी तर काय आहे बघा, पुढे तरी पळा किंवा मागे तरी. 135 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 3. केवळ प्रयोगी कुठं उद्गारवाचक चिन्ह आहे का? येणार नाही. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून आले का? नाही. त्यामुळे 2 येणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 उभयान्वयी अव्यय. बघा 136 नंबरचा प्रश्न. भाषाशास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते? व्याकरणदृष्ट्या एक आहे 136 नंबरचा प्रश्न. भाषाशास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते? एक आहे व्याकरणदृष्ट्या बरोबर किंवा चूक वाक्यरचना ओळखण्यात. 2 आहे व्याकरणदृष्ट्या सदोष असूनही ओघवते बोलण्यात. 3 आहे भाषेचा योग्य वापर केव्हा आणि कसा करायचा ते जाणण्यास. आणि 4 आहे इंग्रजीचा अधिकाधिक वापर करण्यास. याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 1 व्याकरणदृष्ट्या बरोबर किंवा चूक वाक्यरचना ओळखण्यात. ऑप्शन क्रमांक 1. 137 नंबर. प्राथमिक पातळीवर शिक्षक साधारणपणे विद्यार्थ्यांना रंग भरण्यास, रेखांकन करण्यास प्रवृत्त करतात. याचा कोणता लाभ होतो? वर्गात शांतता राहण्यासाठी विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवतात. उत्तम गतिबोधन क्षमता विकसित होते. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाने शिक्षकांना अध्यापनातून विश्रांती. 4 नंबरचा पर्याय पहिल्यांदा कट करून टाकायचा. विश्रांतीसाठी आपण एखादं कार्य देतो का मुलांना? नाही. नेक्स्ट बघा, विद्यार्थ्यांचं मनोरंजनासाठी आहे का? नाही. त्यानंतर एक बघा, शांतता राहण्यासाठी गुंतवून ठेवायचं का? नाही. बघा असे जे क्वेश्चन असतात ॲज अ टीचर म्हणून तुम्ही त्या कृती का करत असता, तर त्या कृतीतून विद्यार्थ्यांच्या कोणत्या तरी क्षमतेचा विकास झाला पाहिजे किंवा प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्यामुळे असेच पर्याय निवडायचे असतात. ऑप्शन क्रमांक 2 उत्तम गतिबोधन क्षमता विकसित होते. 138 नंबरचा प्रश्न. मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात जेव्हा 1 त्यांचे शिक्षक ओघवते बोलतात. 2 त्यांना उत्तम पाठ्यपुस्तक मिळते. 3 त्यांना मोकळेपणा वाटत नाही. आणि 4 त्यांना प्रेरणा मिळते. 138 नंबरचा प्रश्न आहे. कॉमन सेन्सने कळतं बघा. तर मोकळेपणा वाटत नाही. शिकतील का मुलं भाषा उत्तम? पाठ्यपुस्तक मिळाल्यावर शिकतील का? मुलं भाषा घरातून पण बोलायला शिकतातच की. भाषा शिकण्यासाठी फक्त पाठ्यपुस्तक आवश्यक आहे का? नाही. शिक्षक ओघवते बोलतात का? नाही. जेव्हा त्यांना प्रेरणा मिळते त्यावेळी ते काय करतात, तर उत्तम प्रकारे बोलायला भाषा शिकतात. मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात जेव्हा त्यांना प्रेरणा मिळते. मुलांना बघा कोणत्याही गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं तर ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचे ते कौशल्य काय होत असतं, निर्माण होत असतं किंवा शिकण्यासाठी बघा ते प्रवृत्त होत असतात. 139 नंबरचा प्रश्न. शिक्षिका वर्गात सामूहिक चर्चा आणि सवंगड्यासोबत चर्चा याचे वर्गात आयोजन करते. ती उच्चारण आणि स्पेलिंग याकडे फारसे लक्ष देत नाही. ती कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? पारंपरिक, ट्रॅडिशनल, ऐच्छिक, त्याच्यानंतर संरचनात्मक आणि रचनात्मक. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर याचं आहे रचनात्मक, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट. स्पेलिंग आणि उच्चाराकडे लक्ष दिलेलं नाही, फक्त सामूहिक चर्चा किंवा सवंगड्यांसोबत चर्चा याचं फक्त आयोजन केलेलं आहे. तर कोणतं आहे? रचनात्मक. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा, ह्या रचनात्मक पद्धतीवर किंवा रचनात्मक मूल्यमापन त्याच्यावर पण प्रश्न आहेत बघा, त्यामुळे हा पण टॉपिक व्यवस्थित करा. 140 नंबरचा प्रश्न. शिक्षक या नात्याने तुमच्या लक्षात येते की पाठातली भाषा ही विद्यार्थ्यांसाठी कठीण आहे. तुम्ही भाषा सोपी करता आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या अनुरूप आशयात बदल करता. तुमची ही कृती म्हणजे अंगीकारणे, ॲडॉप्टिंग, माध्यमांतर, ॲडॅप्टेशन, मूल्यमापन आणि परीक्षण. आपली कृती विचारलेलं आहे. 140 नंबरचा प्रश्न आहे. तर ती कृती आहे बघा माध्यमांतर, ॲडॅप्टेशन, अनुकूलन. नेक्स्ट बघा 141 नंबरचा प्रश्न. शाळेत जाणार असल्यामुळे राजू आज खूप खुश आहे. कुटुंबातील तो शाळेत जाणारा पहिला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणीही, अगदी आईवडील सुद्धा कधीही शाळेत गेले नव्हते. राजू हा कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे? पहिल्या पिढीचा, दुसऱ्या पिढीचा, परिघाबाहेरचा, अल्पसंख्याक. पहिल्या पिढीचा आहे, पहिलाच आहे ना त्यांच्या पिढीतील. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा 142 नंबर. शिकवत असताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे आहेत. भाषा शिक्षणात या प्रकारच्या व्यवस्थेचा पुरस्कार कोणती पद्धती करते? ऊर्ध्वगामी, अधोगामी, निवड पद्धती आणि कलात्मक. आता याचं जे उत्तर आहे बघा अधोगामी, टॉप डाऊन अप्रोच. टॉप डाऊन अप्रोच. काय सांगितलंय? शिकवत असताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी, चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे आहेत. तर ही पद्धती कोणती आहे बघा? अधोगामी पद्धती आहे. त्याला टॉप डाऊन अप्रोच असंही म्हटलं जाते. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा 143 नंबर. जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते तेव्हा तिला काय म्हणतात? पांडित्य, आत्मसात करणे, स्वीकार्यता आणि शिकणे.
त्याचं जे अचूक उत्तर आहे बघा आत्मसात करणे. 144 नंबर, विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे जोडीने किंवा गटातून हे कोणत्या पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे? संभाषणात्मक भाषा अध्यापन, वर्तनवादी पद्धती, समग्र भाषा पद्धती, संरचनात्मक पद्धती. तर हे उदाहरण आहे संभाषणात्मक भाषा पद्धती. त्याच्यानंतर नेक्स्ट 145 नंबरचा प्रश्न, प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे? काय सांगायचं आहे? प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे? परिचयात्मक प्रश्न तयार करणे, विषयाचे वारंवार वाचन करणे, अध्यापन सामग्रीची निवड, वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना. तर याचं अचूक उत्तर आहे बघा वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना, ऑप्शन क्रमांक 4. 146 नंबरचा प्रश्न, शिक्षिका विद्यार्थ्यांना पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते. विद्यार्थी ते विज्ञान आणि समाज विज्ञानाच्या वर्गात काय शिकले यावर चर्चा करतात आणि नंतर परिच्छेद लिहायला सुरुवात करतात. हे कशाचे उदाहरण आहे बघा? शिक्षिका काय करतात? पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगितला जातो आणि विद्यार्थी विज्ञान आणि समाज विज्ञानाच्या वर्गात काय करतात, काय शिकले याच्यावर चर्चा पण घेतली जाते उतारा लिहिण्याच्या आधी. हे कशाचे उदाहरण आहे बघा? वापरातील भाषा, विज्ञानाची भाषा, अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा आणि संज्ञानात्मक पद्धती. हे जे उदाहरण आहे बघा याचं अचूक उत्तर आहे तर अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 147, तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळे माणसे बघा तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळी माणसे हिंदी बोलतात. तुम्ही कुठल्याही शाळेत न जाता ती भाषा वापरू लागता. नंतर जेव्हा तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुम्ही इंग्रजी, संस्कृत, हिंदी आणि उर्दू शिकता. आता तुम्ही धाराप्रवाह इंग्रजी बोलता. तुमची पहिली भाषा कोणती? इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत. याचा अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 हिंदी. कारण तुम्ही जन्म आणि वाढच, ज्या गावात आपलं जन्म आणि वाढ झालेली आहे तिथली भाषा कोणती आहे बघा पहिली? या सेंटेन्समध्ये पण पहिली भाषा कोणती आहे? हिंदी. आणि इंग्रजी, उर्दू, संस्कृत हे हिंदी नंतर शिकलेले आहेत त्यामुळे पहिली भाषा हिंदी, ऑप्शन क्रमांक 2. 148 नंबर, शिक्षिका वर्गात वास्तव जीवनातील छत्री, रेनकोट, स्क्रू ड्रायव्हर सारख्या वस्तू आणते. काय? शिक्षिका वर्गात वास्तव जीवनातील छत्री, रेनकोट, स्क्रू ड्रायव्हर सारख्या वस्तू आणते. ती मुलांना 2-3 वाक्यात वस्तूंचे वर्णन करण्यास सांगते. तिने वर्गात आणलेल्या वस्तूंना तांत्रिकदृष्ट्या काय म्हणता येईल? भाषा आदान, शैक्षणिक साधने, यंत्र आणि रेलिया. तर ह्याला काय म्हटलं जातं बघा? रेलिया, ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर 149 नंबरचा प्रश्न, वर्गात काळ ही संकल्पना शिकविण्यासाठी तुम्ही एकाच माणसाचा एक 15 वर्षापूर्वी काढलेला आणि एक नुकताच काढलेला फोटो वापरता. तुम्ही चर्चेला सुरुवात करून त्याचे आत्ताचे आणि मागचे दिसणे, त्याच्या सवयी यावर बोलता. तुम्ही टिंबटिंब याचा वापर करता. निर्देशित व्याकरण, संरचनात्मक व्याकरण, शिक्षणशास्त्रीय व्याकरण आणि नियमाधारित व्याकरण. याचं अचूक उत्तर आहे बघा शिक्षणशास्त्रीय व्याकरण. काळ शिकवायचा आहे आणि त्यामुळे ऑप्शन येतं बघा शिक्षणशास्त्रीय व्याकरण, पॅडॉलॉजिकल. 149 नंबरचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 150 नंबरचा प्रश्न बघा शिक्षणशास्त्रीय व्याकरण. 150 नंबरचा प्रश्न, विशिष्ट इयत्ता किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्याने आत्मसात करावयास पाहिजेत असे ज्ञान, कौशल्य आणि वर्तन यांचे वर्णन असलेला अहवाल म्हणजे काय? बघा विशिष्ट इयत्ता किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्याने आत्मसात करावयास पाहिजेत असे ज्ञान, कौशल्य आणि वर्तन यांचे वर्णन असलेला अहवाल म्हणजे अध्ययन फलित, अंक साक्षरता फलित आणि मूलभूत साक्षरता फलित. अचूक उत्तर आहे अध्ययन फलित. विद्यार्थ्याच्या ज्ञान, कौशल्य आणि वर्तन याचं आपल्याला काय आहे? वर्णन असलेला तक्ता आहे. म्हणजे विद्यार्थ्याचं काय असणार आहे? ते अध्ययन फलित असणार आहे. विद्यार्थ्याशी संबंधित तक्ता आहे त्यामुळे किंवा अहवाल आहे. अध्यापन फलित येणार नाही, अंक साक्षरता येणार नाही, मूलभूत साक्षरता येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 अध्ययनाचं ते फलित असणार आहे. अशा प्रकारे बघा 91 पासून 150 नंबरचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. याच्या आधी 60-60चे 2 सेट बघा 120 प्रश्न झाले आणि हे 60 प्रश्न, टोटल 180 प्रश्न. 3 व्हिडिओ आहेत. 180 प्रश्न आहेत मराठी भाषेचे. याच्यामध्ये बघा 3 सेट भाषा 1 ज्यांनी मराठी निवडलेली आहे त्याचे आहे आणि 3 सेट भाषा 2 ज्यांनी निवडलेले आहे मराठी त्यांच्यासाठी आहे. मला वाटतं तुम्ही स्टार्ट टू एंड सगळे व्हिडिओ बघा. प्रश्नांची थोडीफार काठीण्य स्तर वेगळा आहे
प्रश्नाची मांडणी असेल, प्रश्न विचारण्याची पद्धती असेल आणि ग्रामरवर किंवा तो उतारा असेल, त्या उतारावर काय विचारलं जातं ते आता तुम्हाला काय जाणवेल बघा. पेपर 1मध्ये तुम्हाला एक उतारा आहे, एक कविता आहे. म्हणजे भाषा 1 म्हणून जर तुम्ही मराठी निवडली असेल तर तुम्हाला एक उतारा आहे, एक कविता आहे. पण ज्यांनी भाषा 2 निवडलेली आहे मराठी, त्यांना कविता कुठेही नाही बघा, दोन्ही उतारेच आहेत. आणि पेडॉलॉजीचे प्रश्न, उतार्यावरचे प्रश्न तुमचा जास्त सराव होईल. त्यामुळे तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओ अगदी व्यवस्थित पाहून घ्या. SSTचे पण काही मी PPYQ अनालिस्टचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पेपर 2साठी 6वी NCERTचं काही पाठ झालेले आहेत बघा. जवळजवळ 6वी NCERTमधील 8 चॅप्टर आपण डिस्कस केलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जावा, तिथून तुम्ही काय करू शकताय, फोल्डर चेक करू शकताय. बरेचसं मटेरियल मी दिलेलं आहे बघा. आणि तुमची 8 फेब्रुवारीला जी एक्झाम होणार आहे तिथंपर्यंत ते मटेरियल माझ्याकडून देण्याचं मी सुरूच ठेवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यामुळे नक्की जॉईन करा, सबस्क्राईब करा. जे कोणी आज नवीनच जोडले गेलेले आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका. चालेल, धन्यवाद.